आदर्श पाठ जो आहे संस्कृतचा विमानयान रचना, मग आपण या चॅप्टरचं एक्सप्लेनेशन बघितलं आणि त्याचा व्हिडिओ आपण टाकला होता. आता आपण त्याचा अभ्यास करूया. मग इथे लिहिलंय कोष्टकांतर्गेतशु शब्देशु तृतीया विभक्ती योजयित्वा रिक्त स्थानाने पुरेयत. म्हणजे आपल्याला इथे काय करायचंय तर तृतीया विभक्ती वापरायची. मग आपल्याला तृतीया विभक्ती बालक, बालिका किंवा पुष्प तिघांची पण माहिती आहे. आता त्याच्याप्रमाणे आपण शोधायचं. तर नभ हा चंद्रेण शोभते. तर चंद्रेण का आलं? चंद्र शब्द आहे, तो चंद्र म्हणतो म्हणजे कोणासारखा चालणार आपण? बालक सारखा. मग बालकची तृतीय विभक्ती काय येते? बालकेन. काय येते? बालकेन. मग चंद्राची न का आलंय? कारण चंद्राचा एंडचा जो आहे हे जोडाक्षर आहे आणि र चा उच्चार आहे म्हणून ह्याच्यामध्ये काय आलंय? न लागलाय. चंद्रे न लागता चंद्रे न लागला आहे. पुढचं आता सा डॅश जलेन मुखम प्रक्षालयती. आता विमल दिलंय. विमल म्हणजे निर्मळ जल. आता विमल, आता इथे जलेन आहे म्हणजे विमल शब्द पण कोणासारखाच चालणार आहे? बालक. सो ते विमल जल, ते जलसाठी आहे. जलला काय आहे? ते म्हणजे नपुंसकलिंग म्हणजे पुष्प सारखं चालेल. मग सा आणि विमल आहे मग पुष्पेण होतं. तृतीयाचं काय होतं? पुष्पेण. मग ह्याला काय होणार? विमलेन. सा विमलेन जलेन मुखम प्रक्षालयती. आता राघवः डॅश विहरती. विमानयान, ते विमानयान. बरोबर, ते विमान आपण म्हणतो म्हणजे परत काय येणार? पुष्पेण सारखंच येणार. आणि इथे सगळीकडे काय आहे? एकवचन आहे म्हणून आपण फक्त पुष्प शब्दाची तृतीय विभक्तीचे एकवचनवालच घेतो आहे. मग पुष्पेणासारखंच विमान यानेन विहरती. काय येणार? विमान यानेन विहरती. म्हणजे तृतीयाचा हे काय असतो? ने. त्याने म्हणजे नभ हा चंद्रेन शोभते म्हणजे चंद्रामुळे ने किंवा मुळे. चंद्राने आकाशाला शोभा येते. तो निर्मळ जलाने हात धुतो आहे. राघव विमानयानाने म्हणजे विमानाने फिरतो आहे असं. कंठ हा डॅश शोभते. आता मौक्तिक हार. मग मौक्तिक हार, तो मौक्तिक हार, तो हार म्हणतो आपण म्हणजे हे बालक सारखं चालेल. मग बालकेंचं आणि एकच आहे म्हणजे बालकेन. तसं मौक्तिक हारे. आता हार जेव्हा एंडला र श किंवा जोडाक्षर येतं तेव्हा आपल्याला न लावायचं असतं म्हणजे इथे येणार मौक्तिक हारेण शोभते. काय येणार? मौक्तिक हारेण शोभते. ओके. नभ हा प्रकाश येतो. सूर्य, तो सूर्य. परत बालक सारखंच येणार. बालकेन आपण ह्या जोडाक्षर आहे सूर्येण. नभ हा सूर्येण असा लिहायचा हा शब्द. प्रकाश येतं. सूर्येण प्रकाशते. जे सर्वांमुळे नभ प्रकाशून दिसतं. आता पर्वत अंबुदमाला म्हणजे ढगांची माळा, ती माळा. मग कसं चालणार? बालिका सारखं. मग बालिका शब्दाचं तृतीयाचं एकवचन स्वरूप काय आहे? बालिकया. काय आहे? बालिकया. मग पर्वत शिखरम अंबुद मालया. काय येणार? बालिकया येतं. बरोबर. सो अंबुद मालया कसं येणार हे शब्द? अंबुद मालया. बालिकयासारखं अंबुद मालया दृश्यते. मग पर्वत शिखरम अंबुद मालया आकर्षकम दृश्यते. आता नेक्स्ट काय सांगितलंय? भिन्न वर्गस्य पदम चिनुत. मग आता ह्याच्यात त्यांनी एक्झाम्पल दिलंय. काय? सूर्य हा, चंद्र हा, अंबुद हा, शुक्र हा. तर सूर्य, चंद्र, शुक्र हे काय आहे? ग्रह आणि तारे आहेत आकाशातले. अंबुद म्हणजे काय? ढग. मग अंबुद ह्याच्यामध्ये काय येणार? भिन्न वर्ग येणार. पुढे आहे पत्राणी, पुष्पाणी, फलाणी, मित्राणी. म्हणजे पत्र म्हणजे झाडाचं पान, फूल, फळ. आता ह्याच्यामध्ये मित्र काय आहे? वेगळं आहे. पत्राणी, पुष्पाणी हे सगळे झाडाचे पाठ. बरोबर. जलचर म्हणजे काय? जो पाण्यात विहार करतो. खेचर म्हणजे काय? जो हवेत विहार करतो. भूचर म्हणजे काय? जो जमिनीवरती विहार करतो. आणि निशाचर म्हणजे काय? जो रात्री विहार करतो. म्हणजे इथे काय आहे? कशावरती तरी विहार करणार आहे. निशाचर म्हणजे काय? निशाचर ही सवय आहे, कुठल्या जागेवरती विहार करणारा असं नाही म्हणून निशाचर हा
वेगळा येणार. गावः सिंहः कच्छपः गजः. ओके, आता गाव हा, मग ह्याच्यामध्ये गाव हा म्हणजे गाय बैल आहेत, सिंह कच्छप गज हे सगळे प्राणी आहेत. हा कासव हे उभयचर आहे, पण कळलं, हे सगळे 4 पायाचे बाकी सगळे प्राणी आहेत, म्हणून ह्याच्यामध्ये कच्छपः हा वेगळा शब्द येणार. परत कच्छपः म्हणजे हे सगळे जमिनीवरचे प्राणी आहेत. कासव काय पाणी आणि जमीन दोन्हीवरचा राहू शकतो. मयूरः, पण ह्याच्यासाठी आपल्याला शब्दांचे अर्थ माहिती पाहिजे, तरच हे आपल्याला चूज करणं शक्य होईल. इथे गावाचा अर्थ आहे गाय बैल. मयूरा, मयूरा म्हणजे मोर, चटका म्हणजे चिमणी, शुका म्हणजे पोपट आणि मंडूक म्हणजे बेडूक. मग आता मयूर, चटका आणि शुका हे सगळे काय आहेत, पक्षी आहेत, आणि मंडूक म्हणजे काय, बेडूक. बेडूक पक्षी आहे का, नाही, म्हणून मंडूक वेगळे. पुस्तकालयः श्यामपट्टः प्राचार्यः सौचिकः, म्हणजे वाचनालय. श्यामपट्ट मी सांगते याचा अर्थ, प्राचार्य म्हणजे शिकवणारे, सौचिक म्हणजे आपण बघितलं होतं, सौचिक म्हणजे काय, शिवणकाम करणारा. श्याम, श्यामचा अर्थ आहे ब्लॅक आणि पट्ट म्हणजे बोर्ड. इथे ब्लॅक बोर्डचा अर्थ आहे. श्यामपट्ट म्हणजे ब्लॅक बोर्ड. हा नवीन शब्द आलाय तुम्हाला, म्हणजे आपण फळा आपल्या वर्गातला. मग पुस्तक, श्यामपट्ट आणि प्राचार्य हे सगळे शाळेचे लिंक आहेत, फक्त सौचिक नाहीये, म्हणून सौचिक हा डिफरंट आहे. त्याच्यानंतर आहे लेखनी, पुस्तिका, अध्यापिका आणि अजा. लेखनी म्हणजे पेन, पुस्तिका म्हणजे पुस्तक, अध्यापिका म्हणजे टीचर आणि अजा म्हणजे मेंढी. शेळी मेंढीला अजा म्हणतात, म्हणून इथे अजा डिफरंट येणार. तर असं याच्याप्रमाणे आपण भिन्न वर्गस्य पदम चिनू ते झालेलं आहे. आता प्रश्नानाम उत्तराने लिखत. के वायुयानम रचयन्ति. आता के, मग आता के मध्ये कोणाचं नाव येणार, कोणी कोणी दिले होतं, राघव, माधव, सीता, ललिता. वायुयानम रचयन्ति, रचयाम नाही येणार, अनेक वचन होणार ना के. मग काय काय नावं येणार, ती नावं इथे बघून घ्यायची. राघव, माधव, सीता, ललिता, तथा ललिता. तथा ललिता म्हणजे काय, ललिता सुद्धा. वायुयानम रचयन्ति. आपल्याला फक्त केच्या इथे आन्सर त्याचं वर्ड्स टाकायचे, बाकी जसं तर तसं लिहायचंय. ओके, आता वायुयानम कम कम क्रांतवा उपरी गच्छति. मग आता कम कम क्रांतवा, आता क्रांतवा शब्द कुठे आलाय, इथे. मग कशा कशाच्या वरती गेला वायुयानम, उन्नत वृक्षम, तुंग भवनम, करेक्ट, हे 2 आले आपलं. मग इथे कशा येणार, वायुयानम कम कम क्रांतवा उपरी गच्छति. वायुयानम उन्नत वृक्षम तुंग भवनम क्रांतवा उपरी गच्छति. काय येणार, वायुयानम, वायुयानम तसं तसं लिहायचं. कम कम, कम कम साठी हा इथे लिहून तसं तसं लिहायचं. उन्नत वृक्षम, तुंग भवनम बघून लिहायचा शब्द, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक होत नाही. क्रांतवा उपरी गच्छति. ओके, मग येणार वयम कीदृशम सोपानम रचयाम. वयम कीदृशम सोपानम रचयना. मग इथे काय आलंय, कीदृशम सोपानम. सोपानम कशाला आलंय, हिमवंतम, बरोबर. मग वयम हिमवंतम, कीदृशम म्हणजे कशाचं, मग हिमवंतम सोपानम रचयाम. हिमवंतम इकडे पण दिलंय बघ, हिमवंतम सोपानम. मग इथे काय लिहायचं, वयम हिमवंतम, हिमवंतम. हे वरचं पण लिहून दाखवू. वायुयानम कम कम, मग लिहायचं उन्नत वृक्षम, आणि काय लिहिले त्यांनी, तुंग भवनम, तुंग भवनम. वायुयानम उन्नत वृक्षम तुंग भवनम क्रांतवा उपरी गच्छति. आता वयम कस्मिन लोके प्रविशान. आता कस्मिन लोके कुठे आहे, कस्मिन लोके, इथे लिहिले बघ, लोक इथे आहे. मग चंदीर लोकम प्रविशाम. वयम चंदीर लोकम प्रविशाम. वयम चंदीर लोकम प्रविशाम. इथे अजून एक करू शकतो. आता इथे उन्नत वृक्ष आणि लिहिले, बरोबर, आणि तुंग भवनाच्या वरती गेलं.
मग संस्कृतमध्ये उन्नत वृक्ष तुंग भवनम च हा शब्द वापरला जातो एंडला आणि दर्शवण्यासाठी. मग वायुयानम उन्नत वृक्षम तुंग भवनम च क्रांत्वा उपरी गच्छति असे इथे लिहू शकतो. च नाही लिहिलं तरी चालेल आता तुमच्या ह्याला, पण एक्स्ट्रा सांगितलं. तर आकाशे काहा चित्वा मौक्तिकहारम रचया. मग आता चित्वा मौक्तिकहारम शब्द बघा कुठे आहे. चित्वा मौक्तिकहारम रचया म्हणजे मौक्तिकहारम चित्वा. तर चित्वा शब्द कुठे आलाय, इथे आलाय. सुंदर तारा हा चित्वा मौक्तिकहारम रचयात म्हणजे कशाचा, सुंदर तारा हा चित्वा मौक्तिक. हा इथे संधी आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं इथे होतं सुंदर, हे आहे सुंदर तारा हा प्लस चित्वा म्हणून ते झालं आहे सुंदर तारा चित्वा. मग इथे आकाशे काहा आहे, मग उत्तर येणार सुंदर तारा हा, हे उत्तर आहे. मग आकाशे सुंदर तारा हा चित्वा मौक्तिकहारम रचयाम असायचं उत्तर येणार. ओके. केशाम गृहेषु हर्षम जनयाम. माता एक्झॅक्ट इकडे बघून लिहायचं. दुःखित पीडित कृषिक जनानाम. काय लिहायचं, दुःखित पीडित च, इथे पण च लिहू शकतो. दुःखित आणि पीडित अशा कृषिक जनानाम गृहेषु हर्षम जनयाम. ओके. आता विलोम पदानी. उन्नतचा अर्थ काय असतो, उंच. गगने उन्नतचा अर्थ उंच आहे. मग इथे काय येणार, उन्नतः अवनतः. परत नत आहे, ह्याने पण लगेच ट्रिक कळेल. जर आपल्याला अर्थ नाही कळला तरी नत आहे म्हणून उन्नतला येणार विरुद्धार्थी. विलोम पद म्हणजे विरुद्धार्थ अवनत. गगने, गगन म्हणजे आकाश, मग आकाशला काय येणार पृथ्वी. मॅम हे तर एकदम सोपं आहे. सुंदर म्हणजे छान दिसणार, मग सुंदरला काय येणार कुरूप येणार. मग आता असुंदर, करेक्ट, असुंदर किंवा कुरूप. चित्वा म्हणजे काय आहे, आपण बघितलं होतं की ते चूज करणं, बरोबर. आणि आधी आता आपल्याला लगेच इकडचा अर्थ माहिती नाही तर चित्वा आपण ठेवूया थोडा. ओके. दुःखीचा सुखी माहितीये. हर्ष म्हणजे आनंद, त्याचा शोक येणार. मग राहिलं काय विकिर्य. चित्वाचं विकिर्य म्हणजे देणं. चित्वा म्हणजे चुनणं म्हणजे आपल्याला घेणं आणि विकिर्य म्हणजे देणं, म्हणून हे अपोजिट आहेत त्याचे. आता समुचिते पदे रिक्त स्थानाने पूर्यत म्हणजे इथे भानू शब्द आहे, गुरु आहे, पशु आहे, साधू आहे. आता इथे आपल्याला प्रथमा द्वितीय तृतीय ते संबोधन विभक्ती करायचे रू शब्दाची म्हणजे ज्याला उकारांत पुल्लिंगी शब्दाची. हा इथे शब्द आहे भानू, इथे आहे गुरु, इथे आहे पशु, इथे आहे साधू, हा आहे वटू शब्द आहे, हा गुरु आहे, परत हा शिशु आहे आणि हा विष्णू आहे. मग आपण ह्याची ट्रिक बघितली होती. मग आता ह्याची ट्रिक तर आपल्याला माहिती आहे कसं करायचं आहे ते. म ना वे ओहो ओहो औ उकारांत पुल्लिंगी शब्दाची. पण इथे बघितलं तर प्रथमाचं म्हणजे एकवचनचे सगळे रूप दिलेले आहेत त्यांनी ऑलरेडी, म्हणून आपल्याला डायरेक्टली ती ट्रिक यूज होणार नाही. आता भानू म्हणजे आपल्याला प्रथमाचं वचन काय आहे, भानू भानवः प्रथमा. मग आता द्वितीयचं काय आहे, मग गुरुन द्वितीया. तिसरं येतं पशुना पशुभ्याम पशुभी. आता आपल्याला माहिती आहे की तृतीया चतुर्थी आणि पंचमी हे नेहमी पशुभ्याम म्हणजे भ्यामच असतं, म्हणजे इथे डायरेक्टली लिहून टाकायचं साधुभ्याम. काय लिहायचं, साधुभ्याम. इथे येणार वटुभ्याम. इथे असतं चतुर्थी आणि पंचमीचं भ्या असतं, बरोबर. मग साधुभ्या हे आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये वर्ड्स कसे बनवायचे याची ट्रिक आहे, ती ट्रिक जाऊन बघा. वटुभ्या आता
ते ट्रिक नक्की बघा, ते तुम्हाला फार हेल्पफुल होईल. हां, म्हणजे आयदर तुम्ही हे शब्द पाठ करा, नाहीतर या ट्रिकने पण तुम्ही लिहू शकता. ओके. मग आपल्याला माहिती आहे षष्टीचं अनेक वचन नाम येतं. मग इथे येणार गुरु नाम, कारण र आहे, र शब्द एंडला असेल तर न येतं, म्हणून गुरुनाम. आणि भानुशू येतं, तसं शी शू शू जे हा एकदम चमत्कारिक शब्द आहे, शी शू शू. ओके. हे पण आपण बघितलं होतं की षष्टी आणि सप्तमीचं द्विवचनचं भानवोह येतं. मग तसंच गुरोहोचं गुरोहोच राहणार. गुरोहो, सॉरी, गुरोहो एक वचन आहे, हे गुरवोहो येणार, गुरवोहो. आणि शिशोचं येणार शिशवोहो, शिशवोहो. हे आपण एक वेगळ्या पेजवर लिहून दाखवूया, म्हणजे काय शब्द आहेत ते नीट लक्षात येईल. आता पर्यायपदानी म्हणजे समानार्थी शब्द. मग गगन म्हणजे आकाश, मग इथे आपल्याला माहिती आहे आकाश आहे. विमल म्हणजे निर्मळ, आपण मगाशी बघितलं विमले जले, मग इथे येणार निर्मले. अजून एक ट्रिक काय की गगने आकाशे, म्हणजे सेम टाईपचं त्यांनी विभक्ती लावलेल्या आहेत, त्याच्यावरून पण आपल्याला कळू शकतं की कशाचं काय आहे. चंद्र हा, आता चंद्र आपल्याला माहिती आहे की चंद्र हा रात्री असतो, म्हणून निशाकर म्हणतात, आणि सूर्याला दिवाकर म्हणतात. सो चंद्र झालं निशाकर, सूर्य झाला दिवाकर, आणि अंबुद म्हणजे जलद. अंबुद आणि जलद म्हणजेच काय, मेघ. ओके. सो आता हे नीट तुम्हाला लिहून दाखवलं, कारण मध्ये तिकडे पुस्तकामध्ये खूप गिचमिड होत होती. तर भानू भानवा येणार. गुरुम गुरु गुरुन, भानूंसारखेच सगळे शब्द चालणार आहेत हे. पशुना पशुभ्याम पशुभी, आपण ट्रिक पण सांगितलीत कसे शब्द फाइंड आउट करायचे. साधवे साधुभ्याम साधुभ्यः, वटोहो वटुभ्याम वटुभ्यः, गुरोहो गुरवोहो. नीट लक्ष द्या कसा लिहिला हा शब्द. गुरवोहो असा आणि असा रफर आहे. गुरवोहो गुरुनाम. शिशौ शिशवोहो शिशुषु, शिशौ शिशवोहो शिशुषो. आणि हे विष्णू हे विष्णवः. ओके. तर अशा प्रकारे हा जो आपला 12व्या चॅप्टरचा अभ्यास आहे तो पूर्ण झालेला आहे. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील, त्याने तुम्हाला काही उपयोग होत असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि दुसऱ्यांनाही उपयोगी पडत म्हणून शेअरही करा. थँक्यू. बाय.